हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। निवडणूक आयोगाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांना पत्र, पक्ष घटनेतील बदलांबाबत लवकरात लवकर कागदपत्र सादर करण्याचे आदेश। राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक, एअर इंडियाच्या इमारतीत मंत्रालय कार्यालयाच्या स्थलांतराबाबत चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रिमंडळाची सकाळी 9:30 वाजता बैठकीमध्ये संसदीय कामकाज आणि देशातील पूर परिस्थितीवर चर्चा होण्याची शक्यता। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ फक्त एका साध्या अर्जावर नेमला, धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांचा आणखी एक कारनामा। होमिओपॅथी पदवीधरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करण्याच्या प्रस्तावाला माठ संघटनेचा विरोध, आज डॉक्टर 24 तास संपावर। पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। ऑगस्टच्या सुरुवातीलाच राज्यातील पुणे, कोकण, नाशिकच्या धरणांमधील पाणीसाठा समाधानकारक, तर विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक धरणांमध्ये कमी पाणीसाठा। नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। काही सविस्तर घडामोडी बघूयात। बाळूमामा मंदिरामध्ये धर्मादाय सहआयुक्त निवेदिता पवार यांनी केलेला आणखी एक कारनामा समोर आलाय। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ नेमताना तो केवळ एका साध्या अर्जावर नेमला गेला असं समोर आलेलं आहे। संजीत कदम यांना ही ऑर्डर साध्या पेननं लिहून एका साध्या कागदावर दिली गेली अशी धक्कादायक माहिती समोर येते। याच ऑर्डरचा आधार घेत संजीत कदम अद्यापही सीईओ म्हणून कार्यरत आहे। त्याच्याकडे ना शैक्षणिक पात्रता आहे ना अनुभव आहे, मात्र असं असतानाही त्याची केलेली नेमणूक वादात ठरलेली आहे। या नेमणुकीमध्ये कोणता अर्थ दडला होता याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होते आहे। सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होते। सकाळी 11 नंतर सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कुणाचा या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलंय आणि याच संदर्भात आज सुनावणी होते आहे। त्यामुळे आज कोर्टात नेमकं काय घडतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवलेलं आहे। या पत्रामध्ये निवडणूक आयोगानं पक्ष घटनेतील बदलांबाबत कागदपत्र सादर करा असे निर्देश दिलेले आहेत। पक्षाच्या घटनेतील अनेक बदलांना समर्थन देणारी आवश्यक ती कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करण्यात आला नसल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पत्र लिहिलेलं आहे। सुनेत्राताईंना निवडणूक आयोगानं असं म्हटलंय की जे काही बदल केले गेलेले आहेत त्या सगळ्या बदलांबाबत निवडणूक आयोगाकडे माहिती त्यांनी मागितलेली आहे। राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची माहिती मागवण्यात आलेली आहे। पक्षाचे घटक कोणकोणते आहेत तेही कळवा असंही सांगितलं गेलंय। निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात काय नेमकं म्हटलंय ते बघूया।
निवडणूक आयोगानं सुनेत्राताईंना पत्र पाठवलंय. निवडणूक आयोगानं 27 जुलै 2026ला हे पत्र पाठवलेलं आहे सुनेत्राताई पवार यांना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार असल्यामुळे त्यांना हे पत्र गेलेलं आहे. पक्ष घटनेतील बदलांबाबतची कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा असं या पत्रात म्हटलंय. 26 फेब्रुवारी 2026ला राष्ट्रीय अधिवेशनाच्या ठरावात केवळ कलम 18(1) मध्ये दुरुस्तीचा उल्लेख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं कलम 6, 7, 12, 32 आणि 36 मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत. या बदलांना मान्यता देणारे प्रस्ताव आयोगाला प्राप्त झालेले नाहीत. या बदलाबाबतची वैध कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. तर निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणकोणती कागदपत्र मागितली आहेत ते सुद्धा एकदा बघा. कलम 6 अन्वय पक्षाचे घटक कोणकोणते आहेत ते स्पष्ट करा. कलम 6 मध्येच राष्ट्रीय कार्यकारिणी आणि राष्ट्रीय कार्यकारी समिती याच्याविषयीची माहिती, राज्य आणि जिल्हा कार्यकारिणी याबाबतची माहिती, प्राथमिक सदस्यत्व कसं आणि कुणाला दिलं जातं, पक्षाचं प्राथमिक सदस्य कुणाला मानलं जातं, राज्य कार्यकारिणी कोणती आहे कलम 12 अन्वय, राज्य कार्यकारिणीमध्ये कुणाचा समावेश होतो, कलम 32 मध्ये कलम 36 मध्ये नेमकं काय आहे, पुढची बातमी पाहूयात. नाशिकमध्ये खड्ड्यांवरून राजकारण पेटलेलं आहे. कुंभमेळ्यासाठी खोदलेल्या रस्त्यांमधून वाट काढताना नाशिककरांच्या नाकी नऊ आले. जिथे नाशिककरांना चालायला फक्त चांगला मार्ग हवाय, पण राजकीय नेत्यांना खड्ड्यातूनही राजमार्ग हवाय. पाहूयात. खड्ड्यांचं राजकारण पालकमंत्री पदावर पोहोचलं. नाशकातल्या खड्ड्या आडून राजकीय कुरघोडी. बॅनरचे पडसाद, पालकमंत्री पदाची साथ. नाशिकच्या गंगापूर नाका, मुंबई नाक्यासह शहराच्या विविध भागात राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवरून राजकारण तापलंय. या बॅनर्सनं सोमवारी नाशिककरांचं लक्ष वेधून घेतलं. बॅनरवर जो मजकूर छापण्यात आला तो पाहून राजकीय चर्चेला तोंड फुटलं नसतं तरच नव्हे. कारण छगन भुजबळांना नाशिकचं पालकमंत्रीपद देण्याची मागणी बॅनरमधून करण्यात आली. खड्ड्यातून बाहेर काढा याच्यासाठी आम्ही म्हणतोय की अतिशय चांगली पकड ही प्रशासनावर भुजबळ साहेबांची आहे. प्रशासनावर वचक हा भुजबळ साहेबांचा आहे आणि काम करण्याची पद्धत अतिशय सूक्ष्म नियोजन भुजबळ साहेब करत असतात. त्यामुळं आम्ही मागणी करतोय की खड्ड्यातनं जर नाशिकला बाहेर काढायचं असेल तर भुजबळ साहेबांना पालकमंत्री करावं. नाशिकमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात रस्त्याची कामं सुरू आहेत. मात्र या रस्त्याच्या कामांमुळे नाशिकमध्ये रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. नाशिकमधल्या या खड्ड्यातून वाट काढताना नाशिककरांची हाडं खिळखिळी होत आहेत. तर अनेक ठिकाणी हे खड्डे जीवघेणे ठरले. नाशिकमधील या खड्ड्यांमुळे गेल्या 6 महिन्यात 5 जणांना आपले प्राण गमवावे लागले. या खड्ड्यांवरून आता राजकारण पेटलंय. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी रविवारी या खड्ड्यांची पाहणी करत खड्डे भरण्याचे आदेश दिले. आता याच खड्ड्यावरून भुजबळांना पालकमंत्री करण्याची मागणी करणारे पोस्टर्स लावण्यात आल्यानं राजकारण तापलंय. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार मान्य मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे. देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत. त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही. बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते.
नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कामांमुळे रस्त्यांची चाळण झाल्यानं या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलंय. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा. सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे. त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे. म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते. त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी याच्याकडेच आहे. त्यांच्याकडे जिभेला हाड आहे. त्यांना काय आहे, त्यांना काय आगडांना पिछाडा, कुठे लोकांमध्ये जाऊन निवडून यायचं नाहीये. बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दराने आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाहीये. ते काय बोलतात काय नाही त्याच्या जिभेला हाड नाहीये. त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. मी पण नाशिकला गेलेलो होतो आणि त्यावेळेस मी पाहिले परिस्थिती, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली, लोक शिव्या घालत आहेत आणि तुमच्या त्या कुंभमेळ्याच्या नावाखाली जो काही धिंगाणा तिकडे चाललेला आहे तो निश्चितपणे त्या नाशिककरांच्या जीवावर आलेला आहे. तुम्हाला आवश्यक असलेली कामं करा, पण त्या कामाचा दर्जा टिकवा. ते न करता बोगस कंत्राटदाराकडून बोगस कामं करून जी काही लूट चालली देवाच्या नावाने, त्या कुंभमेळ्याच्या नावाने, यावरून जनतेचा उद्रेक झाला असेल आणि ते बोर्ड लागले असतील. दरम्यान छगन भुजबळांनी नाशिकमध्ये लागलेल्या या बॅनरबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे बॅनर काढण्यात आले. मात्र याच वेळी भुजबळांनी नाशिकमधल्या खड्ड्यांच्या समस्येवर बोट ठेवलं. त्याचसोबत या खड्ड्यांच्या समस्येबाबत नाशिककरांनी सुद्धा आपला राग व्यक्त केला. नाशिकमध्ये या संदर्भामध्ये बरंचसं काही बोललं जात आहे, पण याचा अर्थ जो आहे छगन भुजबळ यांना पालकमंत्री करावा असं नाही, तर आहे त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हा मुद्दा आहे. अर्थात ज्यांनी हे बोर्ड्स लावलेले आहेत, फ्लेक्स लावलेले आहेत, त्यांच्याकडे मी नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ताबडतोब ते फ्लेक्स जे आहेत माझ्या नावाचे ते काढायला सांगितलेले आहेत. ते पालकमंत्री जाऊन दे, पण आता हे खड्ड्यांचा विषय असा झालेला आहे का ज्याचा त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो मरतोय. तर यांनी आता सरकारने लवकरात लवकर लक्ष घातलं पाहिजे. नाही तर नगरपालिकेंनी काहीतरी अधिकाऱ्यांचं तर लक्षच नाही राहिलेलं आहे. अशी परिस्थिती आज येऊन पडलेली आहे इथं. महानगरपालिकेचे जेवढेही अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांनी त्याचं नियोजन केलं पाहिजे. त्या नियोजनानुसारच सगळं होईल. त्याच्यानंतर राहिला विषय पालकमंत्रीचा, तर भाजपची सत्ता आहे, यांनी नाशिक दत्तक घेतलं आहे. एखाद्याचं पालकत्व तुम्ही घेतलेलं आहे तर त्या पद्धतीने त्याचं पालन पोषण देखील तुम्ही केलं पाहिजे. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर आता काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिक महापालिकेच्या गेटवर काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं कायम आहे. अशातच खड्ड्यांचा मुद्दा पुढे करून राष्ट्रवादीनं त्यात तेल ओतण्याचं काम केलंय. मात्र सर्वसामान्य नागरिकांना या राजकारणात कुठलाही रस नाहीये. त्यांना केवळ खड्डेमुक्त रस्ते हवे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.